ठीक आहे काका, काय शशांक ऍडमिट करून घ्यायचं लोकांना. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सद्गुरुनाथ महाराज की जय। बंद कर. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखम् आत्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते। सद्गुरुनाथ महाराज की जय। काल जे रेकॉर्डिंग होऊ शकलं नाही आणि बऱ्याच जणांना उपलब्ध झालं नाही ते श्लोक आज पुन्हा घेतो आहे. आजपासून व्हिडिओ रेकॉर्डिंग रेग्युलर होईल आणि उशीर होणार नाही. आज एक 5 मिनिटं उशीर झालाय त्याबद्दल क्षमा मागतो. भगवंतांनी सांगितलंय की आपलं चित्त कसं स्थिर ठेवलं पाहिजे, आपलं चित्त कसं शांत ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी दिव्याची उपमा दिली. भगवंत काय म्हणतात आहे भगवंत, काय म्हणणं आहे भगवंताचं की दिवा जसा निर्वात स्थळी म्हणजे वाऱ्याचा प्रभाव नसलेल्या ठिकाणी स्थिर राहतो, त्याला सुस्थिर शब्द वापरलाय. तसं माझं अंतःकरण सुस्थिर असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे आणि प्रसन्न असलं पाहिजे. स्थिरता शब्दाचा अर्थ शांतता असा आणि जे स्थिर आणि शांत असतं ते प्रसन्न असतं. या दृष्टीने साधकांनी आपल्या अंतःकरणाला कमावलं पाहिजे. काय झालं पाहिजे, आपल्या अंतःकरणाला कमावलं पाहिजे. आम्हाला सगळ्या कमाया माहिती आहेत,
त्या कमायांची नावं घेण्याची काही गरज नाही, पण आत्मस्वरूप ह्याची पुनर्प्राप्ती व्हावी, ह्याची कमाई व्हावी असं आम्हाला वाटतं. विषयाची जी कमाई आहे ती वेगळी गोष्ट आहे, आणि आत्मस्वरूपाची जी कमाई आहे ती वेगळी गोष्ट आहे. मला मी आत्मरूप व्हावं, मी आनंदरूप व्हावं असं तळमळीने वाटतच नाही, त्याच्यासाठी माझे प्रयत्नच होत नाहीत कसोशीने. आणि म्हणून यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया. होतं कसं की माझ्या चित्ताला अवरुद्ध करण्याची माझ्या अंतःकरणात तळमळ असली पाहिजे, आणि ही तळमळ फार महत्वाची. कशातलं को फार महत्वाची गोष्ट आहे की माझ्या अंतःकरणाला मला तयार करावं लागेल, मला निरुद्ध करावं लागेल. माझ्या अंतःकरणाला मला आवरावं लागेल, माझ्या अंतःकरणाला मला संयमित करावं लागेल. अवरुद्ध शब्द आहे, निरुद्ध शब्द आहे, कंट्रोल. कंट्रोल नसला की कोणतीही गोष्ट काय असते, हाताबाहेर जाते. वाहनाच्या गतीवर कंट्रोल नसला काय होतं, सांगायची गरज नाही. खाण्याच्या इच्छेवर कंट्रोल नसला काय होतं, झोपण्याच्या इच्छेवर कंट्रोल नसला, त्याला उठायला फुरसतच भेटत नाही. झोपायला वेळ मिळतो पण उठण्याची धडपड राहत नाही, उठण्याची लगबग राहत नाही. आणि म्हणून यत्र रमते चित्तम निरुद्धम, आवर करणे. पण कुठे आवरायचंय चित्ताला, जिथे ते रमलं असतं तिथे आवरायचं. कुठे रमलं असतं, विषयामध्ये रमलं असतं. सगळे विषय सगळ्यांना आवडत नसतात, सगळे विषय सगळ्यांना आवडतील अशातला अजिबात भाग नसतो. कुणाला पायी चालण्याचीच खूप आवड असते, कुणाला वाहनावर जाण्याची आवड असते, कुणाला आकाशात फिरायची आवड असते, कुणाला अरण्यात फिरायची आवड असते, कुणाला गर्दीत जाण्याची आवड. सगळ्या आवडी सगळ्यांना नसतात, ठराविक आवडी ठराविक लोकांना असतात. आणि म्हणून यत्र रमते चित्तम निरुद्धम, जिथे रमतं त्या ठिकाणीच फक्त आवरायचं आहे, बाकी ठिकाणी आवरण्याचा प्रश्नच उरत नाही. सोपं झालं की नाही? नाही तर मग सगळीकडे माझं चित्त आवरावं लागतं, सगळीकडे माझं चित्त आवरावं लागतं, एवढं मला कसं जमेल? नाही जमणार. एवढं मला कसं जमेल? तर एवढं नाही जमणार. जिथे माझं चित्त फक्त रमलेलं आहे तिथे मला ते आवरलं पाहिजे, तिथे मला ते सांभाळलं पाहिजे. मग आता माझं चित्त कुठे कुठे रमतं, कोणत्या कोणत्या विषयामध्ये रमतं? प्रत्येकाचं चित्त रमण्याचे 5 विषय ठरलेले आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत, आणि ह्या 5 विषयाच्या अनुषंगिक माझं चित्त कुठेतरी रमलेलं असतं, हरवून गेलेलं असतं. आणि असं ज्या वेळेला होतं त्यावेळी मला आत्मस्वरूपाकडे जाण्याची स्मृती राहत नाही. मी प्रसंगामध्ये, मी विषयामध्ये, मी घटनेमध्ये, मी वस्तूमध्ये, मी व्यक्तीमध्ये रमून गेला असतो, हरवून गेलेला असतो. यत्रो रमते चित्त, माझं चित्त हरवून गेलं असत.
कुठे हरवून गेलं असतं माझ्या आवडत्या विषयात, आणि तिथून त्याला काढून आणणं हे अत्यंत कठीण काम आहे. निरुद्धम असं ज्याला जमतं त्याला योग साधतो. सर्व बाजूंनी आपलं चित्त नियंत्रित केलं पाहिजे. खाण्यामध्ये रमतं, पाहण्यामध्ये रमतं, ऐकण्यामध्ये रमतं, स्पर्शामध्ये रमतं, रसामध्ये रमतं, गंधामध्ये रमतं. मग आता पाच अंतःकरणाच्या पाच पाच ज्ञानेंद्रियांच्या पाच दिशेला माझं मन रमतंय की नाही रमतंय. आणि मग असं रमतं ज्या त्या ठिकाणी मला ते आवरता आलं पाहिजे, त्या त्या ठिकाणी मला ते संयमित करता आलं. यत्रोपरमते चित्त, सर्व बाजूनी चित्ताला आवरणं याला उपशमा करणं असं म्हणतात. त्याला चित्ताची उपशमा म्हणतात. त्यालाच आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. बाकीच्या कुणालाही तो होऊ शकत नाही. आत्मसाक्षात्कार म्हणजे चिल्लर गोष्ट आहे का? स्वतःच्या आळसावर नियंत्रण, स्वतःच्या झोपेवर नियंत्रण, स्वतःच्या खाण्यावर नियंत्रण. खाणं बंद करायला सांगितलंय का? झोपणं बंद करायला सांगितलंय का? फिरणं बंद करायला सांगितलंय का? नाही. बंद करायला नाही सांगितलं, युक्त करायला सांगितलं. पर्याप्त, परिमित, माफक, आवश्यक तेवढं खाणं, झोपणं, उठणं, बसणं, फिरणं, सगळ्या गोष्टींना आवश्यक तेवढी मुभा दिली आहे, अनावश्यक मुभा दिलेली नाही. युक्त. आता हे आवश्यक आहे की अनावश्यक आहे हे माझं मी ठरवायचं नसतं. शास्त्र सांगेल तसं ठरवायचं. लहान मुलाला जर विचारलं की चॉकलेट खाणं, किती चॉकलेट खाणं आवश्यक आहे, तो म्हणेल त्याची संख्या मोजणंच आवश्यक नाही. काय म्हणेल तो? चॉकलेटची संख्या मोजणंच आवश्यक. म्हणून श्री गुरूंची दीर्घकाळ काया वाचा आणि मन यांनी सेवा करावी, वाणीनी सेवा करावी, शरीराने सेवा करावी, अंतःकरणाने सेवा करावी आणि वृत्तीने दीर्घकाळ सेवा करावी. त्यावेळेला या संयमनाला यश येत, नाहीतर यश येत नाही. जागच येत नाही. काय सकाळी सत्संग घेता हो तुम्ही, जागच नाही येत. पहा, गावाला जायचं असलं तर येतो की नाही. याचा अर्थ सत्संगामध्ये जे प्राप्त होणार आहे त्यापेक्षा गावाला जाणं जास्त महत्वाचं वाटतं. प्रत्येकाजवळ काही ना काही कारण असतात आणि तो आपले कारण बरोबर देत असतो. झोपच लागली नाही, जागरणच झालं. अभ्यासाचं भान न ठेवता केलेली कृती ही अयुक्त आहे. संयुक्त करण्याचा प्रयास याला साधना असं म्हणतात. म्हणून अनन्य भक्तीने श्री गुरूंची सेवा केली तेव्हा हे झोप अंगावर आळस आणते, आळसातून जाग येत नाही, आळसातून ढिलाई होते आणि ढिलाई झाली की आपण आपल्या कर्तव्यापासून काय होतो, च्युत होतो. आणि म्हणून उपासनेमध्ये तल्लीनता, उपासनेमध्ये एकाग्रता, विषय तृष्णा या सगळ्या गोष्टी जे आकर्षण आहेत त्या आकर्षणांपासून मला स्वतःला निवृत्त करावं लागतं. म्हणून बाह्य प्रवृत्तीपासून बहिर्मुख होणाऱ्या अंतःकरणाला अंतर्मुख करणे याला निरोध करणे असं म्हणतात. मनाचा लय करणं सोपं आहे, गाढ झोपेमध्ये होत असत.
परंतु मनाचा निरोध करणे हे महाकठीण आहे. म्हणून यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया. त्यानंतर योगाचं सेवन केल्या जातं म्हणजे योग प्राप्त होतो. आणि म्हणून वृत्तीचा विषय जर परमेश्वर असेल तर योगाकडे लवकर धावता येतं. वृत्तीचा विषय जर विषयच असेल, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असेल, तर मग तो स्वरूपाकडे धावत नाही. म्हणून आत्मस्वरूपाला पाहण्याची वृत्ती आवश्यक आहे. ईश्वराला पाहण्याची वृत्ती आवश्यक आहे. फार गरजेचे आहे हो. आत्माकार वृत्तीचा उदय होणं ही इतकी साधी गोष्ट नाही आहे. अनुग्रहकाली श्री गुरु आम्हाला आत्माकार वृत्तीचा उदय करून देतात. काय करून देतात? आत्माकार वृत्तीचा उदय करून देतात. तू ब्रह्म आहे असं सांग. नाम देतात. तू नामी आहे असं सांग. ध्यानदान करतात. तू स्वरूप आहे असं सांग. तिन्हीचाही अर्थ एकच आहे. नामदान केलं तर तू नामी आहेस नामाचा. ध्यान प्रदान केलं तर तू स्वरूप आहेस. आणि ज्ञानदान केलं तर तू आत्मा आहेस. तू सच्चिदानंद स्वरूप आहेस. तू अवस्थात्रय साक्षी आहेस. अकर्ता आहे, अभोक्ता आहे. तू परमानंद स्वरूप आहे. याला आत्मवृत्तीचा उदय असं म्हणतात. आत्मस्वरूप पाहण्याची आता इच्छा तीव्र करण्याची जबाबदारी माझी. वृत्ती आपोआप निर्माण होत नाही. श्री गुरूंनी ती निर्माण करून द्यावी लागते. आणि श्री गुरूंनी जर ती निर्माण करून दिली तर त्यानंतर ती टिकवणं इथून परमार्थाचा प्रारंभ आहे. नाही तर मग काकांचा अनुग्रह घेऊन आलो आणि आम्ही आपले थंड बस्त्यामध्ये बसलाय काम. आत्माकार वृत्तीचा उदय होण्यासाठी सर्व शास्त्र आणि सर्व साधन यांचं प्रयोजन आहे. खूप जणांना पूर्व जन्माच्या सुकृतानुसार आत्माकार वृत्ती आधीच तयार होते. त्या वृत्तीला श्री गुरूंकडून काय करावं लागतं? आम्हाला बंदिस्त करून घ्यावं लागतं. त्या एका विशिष्ट पद्धतीने श्री गुरु स्वसामर्थ्याने ती बंदिस्त करून देतात आणि मग आत्माकार वृत्तीचा उदय होतो. अखंड योगाभ्यास ही वृत्ती यामुळे आत्मस्वरूपामध्ये स्थिर होण्यासाठी मदत करते. आत्मस्वरूपाच्या दर्शनाला अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणजे श्री गुरूंनी अनुग्रह दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या अनुग्रहाला टवटवीत ठेवणं, ताजं तवानं ठेवणं, जागरूक ठेवणं, प्रज्वलित ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. मग आता कसं आहे? अग्नी पेटवला. काल सगळ्यांनी ऐकलं आहे. आज मला तसंच्या तसं बोलता येत नाही कारण माझ्या अशा काही नोट्स ठरलेल्या नसतात. काही अशा काढून ठेवलेल्या नाही. पण मुद्दे मात्र बदलणार नाही एवढं मात्र नक्की. कारण ते भगवद्गीतेच्या अनुषंगाने सांग. अग्नी पेटवला. अग्नी कशाने विझेल? थोडासा पेटला. त्याच्यामध्ये आणखीन थोडं गवत घातलं. मग हळूहळू लाकडं घातले किंवा ज्वलनशील अशा वस्तू घातल्या. जर असं झालं तर जर असं झालं तर तो अग्नी अधिक पेटेल की नाही? जबाबदारी कोणाची आहे? माझी आहे. आपला गॅस सीमवर असतो. घरातल्या खिडक्या उघड्या असतात.
खूपदा सीमवर असलेला गॅस विझून जातो. मग आता अशा वेळी वेळेवर काय करायचं? तो दोष आत्ताच्या आत्ता तर घालवता येणं शक्य नाही, मग त्याला हायवर ठेवा. हायवर ठेवला की तो विजत नाही थोड्याफार हवेने. तसं श्री गुरूंनी दिलेला जो अनुग्रह आहे, श्री गुरूंनी दिलेली जी आत्माकार वृत्ती आहे, त्या वृत्तीला मला बलवान करावं लागेल. आईवर गॅस पेटवतो तसा. आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने, अनन्य भक्तीने, एकाग्रतेने त्याचा वापर केला पाहिजे. एकाग्रता म्हणजे काय असतं? हायवर केलेल्या गॅसवर एकच भांड ठेवतो की नाही, की 2 मिनिटात दुसरं भांड हे काढून टाका, दुसरं ठेवा, ते काढून टाका, तिसरं ठेवा. अशाने कोणतंच अन्न शिजणार नाही. सर्वप्रथम एकाग्रतेने ती वृत्ती जोपासण्यासाठी साधकाला शास्त्र श्रवणाची गरज आहे, वेदांत श्रवणाची. जे श्रवण केलं असेल, नाही तर तुम्ही म्हणाल हे टिकवा टिकवा, आम्ही कसं टिकवायचं? शास्त्राचं श्रवण. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया. मग आता निरुद्ध करायचं असेल, जगताच्या विषयाचं चिंतन करायचं नाही. टीव्ही सिरियल, वर्तमानपत्र, गाव गप्पा, लग्न समारंभ प्रसंग, याच्यामध्ये काय असतं जास्तीत जास्त? रजोगुण. हा पराकोटीचा रजोगुण असतो. तिथे जपून राहायचं. जायचं नाही असं नाही, तिथे जपून राहायचं, तिथे सांभाळून राहायचं. तिथे आपली आत्माकार वृत्ती मी जपतोय का याचा विचार करायचा, त्याच्याकडे माझं लक्ष ठेवायचं. मी आत्माकार वृत्ती जपतो आहे हे दुसऱ्याला दाखवण्याची अजिबात आवश्यकता नाही. शास्त्राचं श्रवण आणि मनन केलं तर त्या सर्व साधनांचा परिपाक म्हणजे आत्माकार वृत्तीला झालेला जो उदय आहे, ती मला टिकवून ठेव, ती मला सांभाळून ठेवता येईल. आणि आत्मरूपतेकडे वाटचाल करता येते. यत्र चैवात्मनात्मानं पश्चन्नात्मनि तुष्य. एका आरशासमोर दुसरा आरसा जर ठेवला, मध्ये कुठलीच वस्तू नाहीये, आरसा आरशाला कसा पाहिलो? मला काय पाहायचं आहे असं जरा वाटेल. तसं आत्मस्वरूप निर्गुण आहे, निराकार आहे, अरूप आहे. अशा निर्गुण, निराकार, अरूप आत्मस्वरूपाला बघण्यासाठी मला वेगळं काय करावं लागेल? माझी बहिर्मुख होणारी वृत्ती अंतर्मुख करावं लागेल. परतोनी पाठीमोरे टाके. आपण या आपण पे देखे, देखत खेव ओळखे. ते वस्तू, अरे हा तर मीच आहे, हा तर मीच आहे. अशा पद्धतीने माऊलींनी ही ओवी दिली आहे बरं का. अशा पद्धतीने या श्लोकासाठी दिली. ज्या वेळेला मी स्वरूपाला बघून हे तर माझं स्वरूप आहे असं ओळखतो, देखत खेवो ओळखे, ते वस्तुगामी, अरे हा तर मीच आहे. आरशात मी मला पाहिलं तर मला किती आनंद होतो. मी माझ्या प्रतिबिंबाला पाहिल्यावर जर एवढा आनंद होत असेल, तर बिंबरूप मी किती आनंददायी असेल याचा विचार. आपल्याला जगात सगळ्यात जास्त आनंददायी जर कोणती गोष्ट वाटत असेल, सगळ्यात जास्त माझं प्रेम कोणावर असेल तर माझ्यावर असतं. अहमस्मी सदाभाव. मी मला खूप आवडत असतो, मी मला खूप प्रिय असतो. कदाचित नाहम प्रिय, हा कुठल्याही स्थितीत मी मला अप्रिय असतो. पश्चन्नात्मनी तुष्यती. आता या ठिकाणी खाऊन तृप्त होणे, पाहून तृप्त होणे, ऐकून तृप्त होणे, अशी तृप्ती वेगळ्या प्रमाणात अनुभवाला येत नसून अद्वैताची तृप्ती आहे. काही बघण्याचं उरतच नाही, सगळीकडे मीच व्याप्त आहे, सर्वत्र मीच मी, मीच सर्वान माझी. ओवी आहे बरं का भजनातली, स्वरचित आहे.
सर्वत्र मीच मी, मीच सर्वांमाझी. सगळीकडे मीच व्यापलो आहे, सगळ्यांमध्ये मीच व्यापलो आहे. माझ्याशिवाय बाहेर आणि आत कुणीही शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून सर्व साधनेचा परिपाक म्हणजे आत्मसंतुष्टी. म्हणून पश्चन्नात्मनी तुष्यती, स्वतःला स्वरूपाला पाहिलं ना की मग परमसंतोष. जेवलं ना, थोड्या वेळाने पुन्हा भूक लागते. सिनेमा पाहिला ना तर दुसरा बघावासा वाटतो. पैसा जमवला ना तर अधिक यावंसं वाटतं, अधिक पैसा वाढला पाहिजे असं वाटतं. पण आत्म्याला पाहिल्यानंतर तुष्यती, पुन्हा काही बघावंसं वाटत नाही, दुसरं काही अनुभवावंसं वाटत नाही. म्हणून संतोषाचा संतोष जर काही असेल तर ते आत्मस्वरूप आहे बस. म्हणून आत्मा तुष्यती, परमसंतोषी आहे. फक्त बाहेरच्या वस्तू मिळाल्यानंतर त्यांचा संतोष तात्कालिक राहतो. आत्मस्वरूप मिळाल्यानंतर त्याची संतुष्टता कायम स्वरूपाची राहते. आणि त्याच वर्णन पुढच्या श्लोकात केलं आहे. सुखम आत्यंतिकम यत्तद बुद्धी ग्राह्यमती. हे आत्यंतिक सुख आहे. आत्यंतिक सुख याचा अर्थ आदी आणि अंत या सुखाला नाही. जन्म झाला म्हणजे मरण नक्की आहे. देहाचा जन्म आहे म्हणून देहाचं मरण आहे. आत्मा जन्मत नाही म्हणून आत्मा मरत नाही. मी आत्मा आहे. आपला विषय काय सुरू आहे? आत्मरूप वृत्ती बघण्याची, आत्माकार वृत्ती होण्याचा, आत्माकार वृत्तीचा उदयाचा भाग आपण बोलतो. तो जर उदय झाला तर आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते. अतींद्रिय सुख मिळतं. आता हे सुख इंद्रियांनी मिळत नाही, कारण इंद्रियांनी विषय सुख मिळत. इंद्रियांना फार मर्यादा आहेत हो. डोळ्यांनी बघता येतं, ऐकता येत नाही, स्पर्श करता येत नाही, चव बघता येत नाही. डोळ्यांनी चव बघता येते का? नाही. डोळ्यांनी संगीत ऐकता येतं का? नाही. कानाने बघता येतं का? नाही. इंद्रियांना फार मर्यादा आहे. ही त्वचा आहे, हात. या हातावर जर अन्नाचा घास ठेवला, चव कळते का हो? नाही कळत. का बरं? आतमध्ये त्वचा आहे, ही पण त्वचा आहे, जिव्हेवरही त्वचाच आहे. पण नाही, दोन मध्ये एवढा फरक आहे की विचारता सोय नाही. जिभेला बोलता पण येतं, चाखता पण येतं. हाताला बोलता येत नाही, चाखता येत नाही. प्रत्येक ज्ञानेंद्रियांचं एक वैशिष्ट्य आहे, पण अनेक मर्यादा आहे. एक वैशिष्ट्य आहे, अनेक मर्यादा आहे. अशा ज्ञानेंद्रियांनी अमर्याद आत्मसुख मिळण्याची शक्यता नाही. म्हणून आत्यंतिक सुख हे फक्त विषयाच्या अतीत झाल्याशिवाय प्राप्त होणार नाही. मग बुद्धिग्राह्यम अतींद्रियम हे इंद्रियाच्या अतीत असलेलं सुख आहे. पण बुद्धीनी पहिल्यांदा ते ग्रहण करावं लागेल. आत्मसुख इंद्रियांवर अवलंबून नाही. इंद्रिय आणि विषय यांचा झालेला जो सन्निकर्ष आहे, ते संयोग आहे, त्यातून आत्मतृप्ती निर्माण होणार नाही. म्हणून कितीही कमावलं तरी माणूस तृप्त होऊ शकत नाही. कितीही झोपला तरी झोपेतून तृप्त होऊ शकत नाही. कितीही खाल्लं तरी खाण्यातून तृप्त होऊ शकत नाही. कोणत्याही विषयाचा केवढाही अतिरेक करा, त्यातनं तृप्ती प्राप्त होण्याची शक्यता नाही. विषय मिळाले की सुख येतं, विषय हरवले की दुःख येतं. विषय मिळत राहिले तरी सुख निघून जातं, विषय हरवले तरी दुःख सुख निघून जात. अप्रिय विषय मिळाले तरी दुःख होतं, प्रिय विषय सतत मिळाले तरी दुःख होतं. पहिला लाडू खाल्ल्याने खूप आनंद होतो, 10वा लाडू मळमळ निर्माण करतो. म्हणजे विषयाची सतत प्राप्ती सुद्धा दुःखाचीच आहे, विषयाची अप्राप्ती सुद्धा दुःखाची आहे. जे विषय
दोन्ही अंगांनी आम्हाला दुःख देणारे आहेत, ते आत्यंतिक सुख देऊ शकत नाही. मग आत्यंतिक आणि निर्विषय सुख कसं अनुभवायचं? बुद्धिग्राह्य. अतिंद्रिय आहे, इंद्रियांच्या अतीत आहे. कसं अनुभवायचं? बुद्धीनी अनुभवायचं. कसं बुद्धीनी अनुभवायचं? मी आत्मा आहे हे पहिले जाणीव करून घे. मनसैव अनुद्रष्टव्यम. मनानेच आत्मस्वरूपाचे दर्शन घेतले पाहिजे. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? आता देह म्हणजे आत्मा आहे असं गृहीत धरू. अनेक लोक देहाला आत्मा समजणारे आहेत. त्यातलं अग्रगण्य नाव चार्वाक आहे. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतम च देहम च पुनरागमनम कुतः. चार्वाक देहालाच आत्मा समजतो. काही लोक मनाला आत्मा समजतात. काही लोक प्राणाला आत्मा समजतात. आणि काही लोक जीवाला आत्मा समजतात. जीवच आत्मा आहे नव्हे. जीव भास आहे, आत्मा वास्तव आहे. हे एकदा कळलं की जीवो ब्रह्मैवना परहा आम्हाला कळेल. आणि हे कळण्यासाठी बुद्धिग्राह्य, बुद्धीने मला समजून घेतलं पाहिजे. शरीर आत्मा असू शकेल का? असं जर असतं तर आत्मा लहान आणि आत्मा मोठा झाला असता. बालपणीचं शरीर लहान, मोठेपणीचं शरीर मोठं. आत्मा अशक्त, आत्मा सशक्त झाला असता. आत्मा जन्मला आणि मन मेला असता. याचा अर्थ शरीर आत्मा होऊ शकत नाही. या विचाराला बुद्धिग्राह्यता म्हणतात. मन आत्मा असेल का? तर ते 10 ठिकाणी भटकतं. ज्याला स्वतःच्या सुखासाठी अन्यत्र भटकावं लागतं ते आत्मसुख कसं असेल? ते आत्मसुख असू शकत नाही. म्हणून मन आत्मा असू शकत. बुद्धी आत्मा असेल का? गाढ झोपेमध्ये ती गायब असते. म्हणून बुद्धी आत्मा असू शकत नाही. अहंकार आत्मा असू शकेल का? अहंकार सुद्धा आत्मा असू शकत नाही. म्हणून आत्मा अंतःकरण असू शकत नाही. आत्मा देह असू शकत नाही. स्थूल सूक्ष्म कारण देह आत्मा असू शकत नाही. म्हणून बुद्धिग्राह्यम. म्हणून बुद्धीलाच आत्मविचार करण्याची शक्ती आहे. आणि ती स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेते. मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी नित्य आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी चिद्रूप आहे, मी साक्षी आहे, मी चैतन्य स्वरूप आहे. ह्या निश्चयावर त्या बुद्धीला येण्याची गरज आहे. याला बुद्धिग्राह्य असं म्हणतात. आणि ह्या निश्चयावर बुद्धी आल्यानंतर मग ते कसं आहे हे अनुभवण्यासाठी बुद्धीला शरण जायला. कोणाला शरण जायला पाहिजे? स्वरूपाला शरण जायला पाहिजे. आता बुद्धी आत्माकार झाली, बुद्धित्व निघून गेलं, आत्मत्व राहील. पहिले बुद्धीने आत्म्याचे आकलन करून घ्यायचंय, स्वरूपाचा अंदाज घ्यायचाय. आणि त्यानंतर त्या बुद्धीने सरेंडर व्हायचंय, शरणागत व्हायचंय. निरतिशय आत्मसुख प्राप्त करून घ्यायचं आहे. हे आत्मसुख आत्यंतिक आहे. याला आदिही नाही आणि याला अंतही नाही. म्हणून जगतातलं किंवा विषयातलं जे सुख आहे ते निर्माण होतं, क्षणार्धात नाहीसं होतं. याला तरतम भाव असं म्हणतात. पण आत्मसुख मात्र असं होत नाही. आणि म्हणून अधिकाधिक सुख मिळावे अशी इच्छा माणसाच्या मनामध्ये निर्माण होते. परंतु आत्मसुख प्राप्त झाल्यानंतर कुठलंच सुख प्राप्त करून घेण्याची इच्छा शिल्लक राहते. आणि म्हणून मघाच्या श्लोकामध्ये तुष्यंती शब्द आला होता. पश्चन्नात्मनी तुष्यती हा तोष आहे, हा संतोष आहे, ही तृप्ती आहे. मला माझ्या जीवनामध्ये अशी तृप्ती प्राप्त करून घेता आली पाहिजे. विपरीत विपरीत भाव मला काय केला पाहिजे?
संपवला पाहिजे. जीवनामध्ये अनेक विषय येतात, जीवनामध्ये अनेक संकट येतात, मनामध्ये अनेक विक्षेप येतात, ते मनाला व्याकुळ करतात. परंतु त्यांनी माझी आंतरिक स्थिती विचलित होता कामा नये. ब्रह्मज्ञानी पुरुषाची आंतरिक स्थिती कधीही विचलित होत नाही. केवढेही कठीण प्रसंग काय येऊ ना, त्याचं वर्णन पुन्हा पुढच्या श्लोकात करतो. गुरुनापी विचारले, विक्षेप करणारे कोणतेही प्रसंग असो, ब्रह्मज्ञानाची आंतरिक स्थिती विचलित होत नाही. नाही आणि नाही. असं व्हावं की नाही हो माझ्या जीवनात. प्रत्येकाच्या मनात ही जर तळमळ असेल, ही जर तडफड असेल, तर काका ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. पण माझ्या मनामध्ये तशी तळमळ आणि तडफड आहे का? दुःखेष्वनुद्विग्न मना, सुखेषु विगत स्पृहा. दुःखाच्या प्रसंगामध्ये तो कधीही उद्विग्न होत नाही आणि सुखाच्या मागे तो धावत बसत नाही. कारण सुखासीनतेसाठी तो राहतच नाही. त्याला माहिती आहे की शरीराचं सुख हे माझं सुख नव्हे, जिभेचं सुख हे माझं सुख नव्हे, त्वचेचं सुख हे माझे सुख नव्हे, नेत्राचं सुख हे माझं सुख नव्हे, कानाचं सुख हे माझं सुख नव्हे. हे येणार आणि जाणार सुख आहे. म्हणून स्वरूपाचं सुख, स्वरूपाकारता हेच अढळ अवस्था आहे. एकदा ती प्राप्त झाली म्हणून त्याला मग दृढ आणि अपरिवर्तनीय असे दोन शब्द जोडले. मग विचलितता येत नाही आणि मग मनाच्या अवस्था टिकून राहतात. काकांना मी अशा कठीण आणि दुर्घर प्रसंगी आनंदाने राहताना पाहिलेलं आहे, प्रसन्नतेने राहताना पाहिलं. वृत्तीशी तादात्म्य न राहता स्वरूपाशी एकाकार राहतो, त्याला हे जमतं बघा. काय वाक्य प्रयोग आहे लोकांमध्ये. वेत्ती यत्र न चैवायम, हे जाणून घ्यायचं. वेत्ती विदवेत्ती धातू आहे. यत्र न चैवायम, या व्यतिरिक्त दुसरं काहीही जाणून घ्यायचं नाही. तिथं चलती तत्वतः, हे अचल तत्व आहे. या अचल तत्वामध्ये मला स्थिर राहायचं आहे. म्हणून वृत्तीच्या अधिष्ठानाशी तादात्म्य पावायचं आहे, वृत्तीशी तादात्म्य पावायचं नाही. रोज सकाळी आम्ही नामसाधना करतो किंवा ध्यान साधना करतो किंवा तत्वज्ञानाचा अभ्यास आणि साधना करतो. इथे वृत्तीशी सुरुवातीला तादात्म्य आहे, नंतर तदाकारता आहे. मी काय सांगतोय लक्षात ठेवा. सुरुवातीला वृत्तीशी तादात्म्य आहे. कोणती वृत्ती आहे? संवादी वृत्ती. मी ब्रह्मा आहे, रामकृष्ण हरी, या वृत्तीशी तादात्म्य आहे. नाम असेल तर रामकृष्ण हरी म्हणूया, श्रीराम जयराम जय जयराम म्हणूया. नाहीतर मी आत्मा आहे अशी वृत्ती असेल, याला संवादी वृत्तीशी पहिल्यांदा बैठक करत असताना तादात्म्य आहे. आणि त्याचं रूपांतर तदाकारतेमध्ये झालं पाहिजे. अन्न शिजायला ठेवलंय, खाली गॅस लावलेला आहे. आता काय झालं, ते जे भांड आहे ते भांड उष्णतेशी तादात्म्य पावलं. आता उष्णता आणि भांड सारखंच आहे, त्या भांड्याला हात लावला तर चटका लागतो. मग आता आतमधल्या वस्तू सुद्धा गरम झालेल्या आहे. म्हणून त्या धान्याचं काय झालं आहे, अन्न तयार झालेलं आहे. धान्याचं रूपांतर अन्नामध्ये झालेलं आहे, जीवाचं रूपांतर आत्म्यामध्ये झालेलं आहे. असा अर्थ न घेता जीवच आत्मरूप झाला आहे असा अर्थ घ्या. धान्यच अन्नरूप झालं की नाही हो, धान्यच अन्नरूप झालं. धान्याचं अन्न कसं केलं, कसं नाही केलं, धान्यच अन्नरूप झालं. असं असल्यामुळे वृत्ती तादात्म्य न पावता ती विषयाच्या साक्षीत्वानी राहते.
आणि असं झालं की मग अधिष्ठान रूप आत्मा हेच अंतिम तत्व आहे हे निसंशयपणे झालं की तो कधीही विचलित होत नाही. असा विचलित न होणारा कसा असतो? यम लब्ध्वाच्या परम लाभ मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचार्य. याच्यापेक्षा जास्त लाभ मिळण्याची शक्यता नाही, कारण यापेक्षा जास्त काही लाभ नाहीच. याचा एकदा निश्चय झाला की यस्मिन स्थितो, मग तो त्यामध्ये दृढ झाला असतो, स्थित झाला असतो. गुरुणा शब्दाचा अर्थ अति दारुण असा होतो. गुरुणापि विचालते, अति दारुण दुःखाने सुद्धा तो विचलित होत नाही, कारण त्याला माहिती आहे यद कृतम तद अनित्यम, यद अल्पम तद मर्तम, यद मर्त्यम तद दुःखम. जे जे या जगामध्ये मिळणार आहे ते ते अल्प आहे, ते परिपूर्ण असू शकत नाही. नद्या परिपूर्ण आहेत का? हो, नाही. त्या सागरामध्ये मिळाल्याशिवाय त्यांची परिपूर्णता नाही. सागर परिपूर्ण आहे का? हो, तो गोड नाही आहे, खारट आहे. खारट असल्यामुळे तो परिपूर्ण नाही आहे. मुंडक उपनिषदामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे. यथा नद्या संध्यमानाः समुद्रे स्तम गच्छन्ति नामरूपे विहाय. नद्या समुद्रामध्ये विलीन होत असताना आपल्या नाम आणि रूपाला अस्तंगत करतात. अस्तंगत शब्दाचा अर्थ काय? नाही सतत. ही गंगा आहे, समुद्राला मिळाल्यानंतर ही गंगा आहे, ही यमुना आहे, ही नर्मदा आहे असं ओळखता येतं का? सगळ्या पाण्यांवर लाटा तयार होतात. एक, सगळं पाणी खारट होतो. दोन, एवढं गोड नद्यांचं पाणी भरमसाठ पाणी येतं हो महापुरामध्ये, पण समुद्राला मिळालं की तत्क्षण ते खारट, मग ते तहानेच्या उपयोगाचा येत नाही. नामरूपे विहाय, त्या नद्यांचं रूपही गेलं, कारण त्या समुद्रात विलीन झाल्या. आता त्यांना कोणी नद्या म्हणत नाही. आणि गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कावेरी हे नाव सुद्धा निघून गेले. तसं आत्मस्वरूपाशी एकदा विलीन झालं की या जगातल्या सर्व घटना काय होऊन जातात? नाहीसे होऊन जातात. त्यांचे परिणाम माझ्या अंतःकरणावरचे पूर्णपणे पुसल्या जातात. निरतिशय स्वरूपाची स्थिती प्राप्त होते. हीच अंतिम स्थिती आहे, हीच अंतिम गती आहे. आता तो दुसरं काही बघत नाही, दुसरं काही ऐकत नाही आणि दुसरं काही लाभत नाही. पहा, यल लब्ध्वा, यल लब्ध्वा शब्दाने नारद भक्ती सूत्रामध्ये आहे. यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. यत प्राप्य न किंचित वाच्यती, न शोचती, न द्वेष्टी, न रमते. पण लब्ध्वा आणि प्राप्य यात फरक आहे. प्राप्त होणारी वस्तू एकापासून दुसऱ्याला मिळते, लाभ होणारी गोष्ट इकडून तिकडे येणे नाही. ते शुभ लाभवाला प्रकार नाही हा. आत्मस्वरूपाचा लाभ म्हणजे मीच आत्मा आहे हा अनुभव येणे. बाहेरून हा अनुभव येत नाही, म्हणून ते शुभ लाभवाला लाभ नाही आहे. मग काय आहे? सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. यल्लब्ध्वा पुमान, यानंतर तो तृप्त होतो, सिद्ध होतो, अमृत रूप होतो. असा जो तो मी आहे. आता एकदा सर्व रसांचा रस कळला की त्या वस्तूंमध्ये काय रस राहिला? रसो वै सहा, रसो वै सहा, रसः कोवायम लब्ध्वा आनंदी भवती. एकदा तो रस प्राप्त झाला की त्यानंतर काय?
एक मातीचं भांड बघितलं की मातीचे सगळे भांडे बघितल्यासारखे आहे. मग सुरई, माठ, सुगडं वेगवेगळं असू शकतं, पण माती त्यातली एक आहे. एकदा रस कळला, रसत्व एक आहे हे कळलं की मग वेगवेगळे रस स्वादन करण्याची इच्छा शिल्लक राहते. आणि म्हणून मग शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ याग वगैरे कशाला सांगितले आहेत? ते सुद्धा नाशवान आहेत, म्हणून त्याची पण प्राप्ती करायची नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा, म्हणून आत्मप्राप्तीपेक्षा मोठी गोष्ट कुठलीही नाही. म्हणून तो योगी आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतो, आत्मस्वरूपामध्ये टिकतो. आणि मग त्याच्यावर केवढेही महान आघात झाले, केवढंही महान दुःख कोसळलं, तरीही त्याची आत्मस्थिती बिघडत नाही, नाही आणि नाही. एकदा स्वरूपाला प्राप्त झाला, नदी एकदा समुद्र झाली की त्याची पुन्हा नदी होते का हो? पुन्हा ती परत येते का हो? नाही, पुन्हा ती परत येत नाही. आणि म्हणून निरतिशय स्वरूपाची स्थिती आहे, अंतिम स्थिती आहे. त्यानंतर पुन्हा नामरूपाला येण्याची शक्यता नाही, पुन्हा देहधारी जन्म सुद्धा मिळण्याची शक्यता. समुद्राची जशी पुन्हा नदी होत नाही, खारट पाण्याचा जसा गोडवा पुन्हा निर्माण होत नाही, त्याप्रमाणे जीव ब्रह्मरूप झाल्यानंतर पुन्हा तो जीवत्वाला येत नाही, कधीही येत नाही. मग तो जगामध्ये वावरत असला तरीही तो जीवनमुक्त आत्मा असतो, तो जीव म्हणून राहत नाही. शरीर आणि त्याच्या हालचाली भलेही होत राहतात, पण अंतःकरण त्या शरीराशी लिप्त नसतं, आसक्त नसतं. म्हणून शरीर संबंधात येणारे जे काही विषय त्याच्याशी पण ते आसक्त नसतं, त्याच्याशी सुद्धा ते लिप्त नसतं. स्पष्ट लक्षात आलं की नाही आता? म्हणून गुरुनापी विचारले ते, म्हणून तो पुन्हा विचलित होत नाही, म्हणून तो पुन्हा डिस्टर्ब होत नाही, म्हणून तो पुन्हा माझ्या आत्मस्थितीपासून तुटून दूर जात नाही. एकदा येऊन मिळाला की मिळाला. म्हणून आत्मस्वरूपात स्थिर होणं ही परम शांती आहे, हे परम सुख आहे. म्हणून यस्मिन स्थितो न दुःखेन, पुन्हा त्याच्या जीवनामध्ये कधीही दुःख निर्माण होत नाही, कधीच. मग आता असा परमानंद स्थिती प्राप्त व्हावी असं वाटतंय की नाही वाटत? जर वाटत आहे तर ती मला सांभाळली पाहिजे, त्यासाठी मला आत्मस्थिती प्राप्त करून घेतली पाहिजे. उदाहरण देऊया. काल दिलं होतं, दीपस्तंभ असतो, समुद्रामध्ये दीपस्तंभ उभे करतात. ते समुद्राच्या दीपस्तंभावर मोठे मोठे लाईट असतात आणि ते जहाजांना मार्ग दाखवतात. पण असं असताना समुद्राच्या लाटा त्या स्तंभावर आपटत असून सुद्धा तो स्तंभ डगमगत नाही, विचलित होत नाही, बाजूला जात नाही, आरपार होत नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच. तो एका ठिकाणी स्थिर उभा असतो, तो एका ठिकाणी अढळपणे उभा असतो. तसं माझं मन शांत आणि स्थिर असलं पाहिजे. कुठल्याही दुःखाचे आघात सहन करून सुद्धा मन स्वरूपामध्ये स्थिर ठेवता आलं पाहिजे. म्हणून सर्वांना तो स्वतः स्थिर राहून तो इतरांना प्रेरणा देतो. बाह्य सर्व दुःखांचे आघात तो सहन करतो आणि स्वस्वरूपामध्ये तो स्थिर राहतो, अचल राहतो आणि सगळ्यांना उद्धाराचा मार्ग दाखवतो. हा उद्धाराचा मार्ग कसा आहे हे आपण बघूया उद्याच्या श्लोकात 23 नंबरच्या. उद्या आपण 23 आणि 24 नंबरचे दोन श्लोक घेऊ.
एक सांगायची गोष्ट अशी होती की दत्त संप्रदायाच्या काही मंडळींनी माझं प्रवचन ऐकण्याची इच्छा त्या लोकांपाशी व्यक्त केली ज्यांनी शंकराचार्यांचं स्तोत्र मला सांगायला सांगितलं होतं आणि आपण अनात्मश्री विग्रहणम घेतलं होतं. त्याप्रमाणे दत्त संप्रदायाची काही मंडळी आहेत. संप्रदाय कुठलाही असला तरी तो अद्वैत आहे, लक्षात ठेवा. अद्वैत संप्रदाय असेल तर चिंता करण्याचं काही कारण नसतं. वेदांताचाच अभ्यास असतो सगळ्या अद्वैत संप्रदायामध्ये. मग तो दत्त असो, कृष्ण असो, राम असतो, गणपत्य असो, देवी असो, दत्त संप्रदायाने प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यानुसार त्यांच्या संप्रदायामध्ये माझा 3 दिवसाचा विषय ठरवण्यात आलेला आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार 27, 28 आणि 29 नोव्हेंबर, म्हणजे आता या महिन्यात सकाळी 11 ते 12. त्यांची वेळ सकाळी 11 ते 12 असते. शंकराचार्यांचा तो जो विषय आहे त्याची वेळ संध्याकाळची असते. ती सकाळी 11 ते 12 या वेळामध्ये दत्तात्रेयाची आरती ह्या विषयावर 3 दिवसांची प्रवचनमाला आयोजित केलेली आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार 27, 28 आणि 29 नोव्हेंबर. आपल्या सगळ्यांची इच्छा असल्यास आणि आपल्याला जर तो वेळ उपलब्ध असेल तर त्या वेळामध्ये आपण जॉईन होऊ. मी लिंक कारव्यावर देईल. वेळेच्या 2 मिनिटं आधी जॉईन व्हा फक्त. आणि सिद्ध साधक आणि साधना असा बोर्ड येईल आणि वेळ झाल्याबरोबर मग ते सुरू होतं. तोपर्यंत फक्त तेवढं बोर्ड येत असत. आपण 11 ते 12 ह्या शनिवार, रविवार आणि सोमवार 27, 28 आणि 29 सकाळी 11 वाजता आपण जॉईन होऊया. पुन्हा व्हॉट्सअपवर याची माहिती दिल्या जाईल. थांबतो. राम कृष्ण. रामकृष्ण हरी काका.